पत्रं शिरसा नमामि वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगत्तं गुरु गोपाल कृष्ण भगवान की जय. उपस्थित भागवत प्रेमी सज्जनांनो, या ठिकाणी परमात्मा परमेश्वरांच्या असीम अनंत अशा कृपेतून सर्व जीवाच्या सर्वात्मक कल्याणासाठी सुरू झालेल्या चातुर्मास भागवतातील एकंदरीत 12 स्कंद आहेत, 18 श्लोक आहेत, 365 अध्याय आहेत. त्यापैकी 12व्या स्कंदामध्ये 13 अध्यायाचं निरूपण आलेलं आहे. त्या 13 अध्यायापैकी 3रा अध्याय आज याच क्षणी श्रीकृष्ण कृपेने पूर्णत्वात गेला. गोपाल कृष्ण भगवान. आणि आपणास मग वाचण्यात आलेले 3ही अध्याय कलियुग काय आहे, कृता काय आहे, त्रेता काय, द्वापार काय आहे, धर्म काय, अधर्म काय, सत्य काय, असत्य काय आहे, दोष काय, निर्दोष काय आहे, हे संपूर्ण वर्णन, राजे रजवाडे कोण कोण झाले, पुढे कोण होतील, हे सगळं वर्णन भूत भविष्य आणि वर्तमान तिन्ही काळाचं ज्ञान या 3ही अध्यायातून आपणा समक्ष प्रत्यक्ष आलेलं आहे, अपरोक्ष पद्धतीने. याच्यातून आम्हाला काय घ्यायचं आहे? या 3ही अध्यायातून आम्हाला काय घ्यायचं आहे? कारण घेणे आणि देणे फक्त मानव देहात घडते. आम्हाला काय घ्यायचं आहे याचा अर्थ घेणे आणि देणे फक्त मानव जन्मात जमते. घेणे स्वार्थ, देणे परमार्थ. ते इतर योनीत नाही आहे. तो अधिकार तो नरदेहाला दिला आहे. आणि म्हणून नरदेहाला सर्वात श्रेष्ठ म्हटलं आहे. याचं कारण काय घ्यायचं आणि काय द्यायचं हे ज्ञान त्याला असते म्हणून. आणि म्हणून या नरदेहाला सर्वात वरिष्ठ म्हटलं आहे. आणि गोस्वामी तुलसीदासने सरळ सांगितलं आहे, बडे भाग माणूसच न पावा. लई भाग्यान लई पुण्यान नरदे मिळतो. काय म्हटलंय पुढे? बडे भाग माणूसच न पावा, सुर दुर्लभ सब संत न गावा. सगळे संत म्हणतात, देव लोक म्हणतात स्वर्गातले का खरं साधन धाम हे साधना करणारा देह आहे. साधन धाम मोक्ष करी द्वारा पाहिन जो असा हा सुंदर देह, धन्य धन्य हा नरदेह हो. हो हो. तर या नरदेहाला सर्वात श्रेष्ठ म्हटल्यामुळे या त्रिभुवनामध्ये जो श्रेष्ठ आहे त्याच्याकडे साधने भगवंत श्रेष्ठ माणसाला कामं जास्त देतात. जो श्रेष्ठ असतो त्याच्याकडे कार्य कामं जास्त असतात. पण कनिष्ठ माणसाकडे तेवढे काम त्याच्यावर भार टाकत कोणी विश्वासही करत नाही. आणि नरदेव सर्वात श्रेष्ठ असल्यामुळे साधनधाम आम्हाला 2 साधना सांगितल्या आहेत. एक प्रपंचिक साधना आणि एक पारमार्थिक साधना. प्रपंचिक साधना कुटुंबाच्या कल्याणासाठी, ऋणमुक्तीसाठी आणि स्वतःच्या देहाचं संरक्षण करण्यासाठी आणि देहाला पोषक तत्व मिळावं यासाठी. आणि पारमार्थिक तत्व आत्म्यासाठी आहे. जो आत्मा कुडीमध्ये आणि संसारामध्ये बंधनात पडल्यामुळे मोक्ष आत्म्याकरता परमार्थ आहे. प्रपंच शरीराकरता आहे आणि परमार्थ आत्म्याकरता आहे. आणि म्हणून ह्या दोन्ही साधना जो करतो निष्ठेने तो माणूस भला. प्रपंच न करता नुसतं परमार्थात करतो म्हटलं तर तो परमार्थ करूच शकत नाही. कारण परमार्थाकरता लागणारं धन आणलं कुठून हा? आणि म्हणून तो परमार्थ करू शकत नाही. परमार्थाचा ढोंग करतो इथं सांगितलं आहे. आणि म्हणून संन्याशी पैसे मागायला लागले का ज्याला पैसा घेतलाच येत नाही. गावात राहायला लागले. वानप्रस्थी नवे नवे गृहस्थाश्रम धर्म दान करायला पाहिजे तोही भिक्षा मागायला लागला देवाधिकाच्या नावावर. सद्गुरुनाथ महाराज की जय. तो दोन्ही साधना प्रपंच करून परमार्थ ज्ञानी केला तो नर भला भला रे भला. प्रपंच करायचे देह स्वास्थ्याकरता, कुटुंबाकरता आणि परमार्थ करायचे आत्म्याच्या कल्याणाकरता. ह्या 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या. आता प्रपंच आणि परमार्थ.
प्रपंच करून परमार्थ ज्यांनी केला तो नर भला रे भला. म्हणजे देहाचे रक्षण केलं, कुटुंबाचं रक्षण केलं, म्हणजे ऋणमुक्ती झाली आणि आत्म्याचं कल्याण करून घेतलं म्हणून तो भला भला रे. हो. देह परमार्थी लाविले तरी ते याचे सार्थक झाले, नाही तरी ते व्यर्थची गेले, नाना आघाते मृत्यूपद. ज्याने परमार्थ ओळखला त्यानीच देह सार्थकी केला. हे ऋतू पापी जन्मला. हो हो. म्हणून देह परमार्थी लावले त्यानेच आपले सार्थक केले. ज्यानं परमार्थ ओळखला आहे त्याने आपल्या जीवनाचं सार्थकी जीवन केलं आहे. पण ज्यांनी परमार्थ ओळखला नाही, नुसतं प्रपंचाला पकडून राहिला, त्याचं जीवन निरर्थक गेलं आहे. ओदी न गये अकारथी संगती भयना सन. ओदी न गये अकारथी संगती भयना सन. प्रेम बिना पशु जीवना, भगति बिना भगवंत रामा. भगति बिना हो ओ दिन गय का. कारण परमार्थ ज्याने ओळखला प्रपंचातच मग्न झाला. जेने परमार्थ ओळखला त्याने देह सार्थकी. म्हणजे जन्म घेण्याचं सार्थक म्हणजे आत्म्याची मुक्ती करण्यामध्ये सार्थकता आहे. आणि देहाची ऋणमुक्ती, देहाला जे पाहिजे ते देणे, देहाला जे पाहिजे ते देणे. तर आता परमार्थ म्हणजे काय महाराज? बुवाले दक्षिणा देणे, या गोट्या मातीच्या देवाले फुलं हार वाहणे, का मातीची पूजा करणे? नाही. मग परमार्थ म्हणजे काय? परमार्थ हा समाधान देणारा एक आत्मज्ञानाचा मार्ग आहे. परमार्थ म्हणजे आत्मज्ञान. परमार्थ म्हणजे आत्मज्ञान. आत्मज्ञान बिन प्रार्था सर्व कर्म निरर्थक. म्हणजे आत्मज्ञानाचा परमार्थ नाही. अज्ञानी माणूस तरुण जाऊ शकत नाही. अज्ञाना अधोगती, अज्ञानाला आणि अधोगतीची तो भ्रम आहे, संशय आहे, विनाकारण तंटावा, विनाकारण काही कारण नसताना अधोगतीचे लक्षण आहे. सांगायचं तात्पर्य मग परमार्थ म्हणजे काय? अध्यात्मज्ञान. ऐका परमार्थाचे साधन जेणे घडे श्रवण निश्चयशी. मग परमार्थ म्हणजे काय? ज्याचा समाधान आहे, ज्याच्या ज्ञानाची प्राप्ती होते. परमार्थ म्हणजे ऐका परमार्थाचे साधन जेणे होय समाधान, ते तू जानगा श्रवण निश्चयशी. हो. श्रवणम सर्वधर्मभ्यो वर्मन तपधना, वैकुंठ जिता कृष्ण श्रवणादश्य लभ्यते. श्रवणामध्ये ही ताकद आहे का त्याच्यातून ज्ञानाची प्राप्ती होते. श्रवणातून हो, श्रवणातून त्रिकाल ज्ञान प्राप्त होते. श्रवणातून कोणतं त्रिकाल? भूतकाळ, भविष्यकाळ आणि वर्तमान काळ. तिन्ही काळाचं ज्ञान. हो. तिन्ही काळाचं ज्ञान म्हणजे त्रिलोकीचा आनंद. तिन्ही भूत, भविष्य आणि वर्तमान. आता या श्रवणातून आम्हाला आमच्या पश्चात आम्ही जन्माच्या पूर्वी कोण कोण राज्य झाले ज्ञान झालं. म्हणजे कशाचं ज्ञान झालं? का भूतकाळात राज्य कसे होऊन गेले, वर्तमानात कसे आहे आणि पुढे कसे होणार आहे, मग देव अवतार घेणार. म्हणजे श्रवणातून तिन्ही कालाचं ज्ञान होते. आपण क्रमाक्रमाने जाऊ बरं का. नरदेहात परमार्थ ओळखेल तेव्हा. ऐका परमार्थाचे साधन जेणे होये समाधान, ते तू जानगा श्रवण निश्चय. आणि त्यावर महान ब्रह्मर्षी ब्रह्मदेवाचा नारद म्हणतो, श्रवणम सर्वधर्मभ्यो वरमन्यु तपधना, वैकुंठ तिका कृष्ण श्रवणादश्य. श्रवणातून ज्ञानाची प्राप्ती होती. म्हणजे सत्य काय, असत्य काय, अधर्म काय, धर्म काय, याची जाणीव कशातून होते? श्रवणातून. पण श्रवण केव्हा होईल? वक्ता असेल तर. श्रोता वक्ता असेल. आणि वक्ता कसा असायला पाहिजे? अनुभूतीचा.
वक्तृत्वाचा अधिकार, अल्पासनकडे सत्योत्तर, वक्ता पाहिजे, साचार अनुभूतीचा, अनुभवाचं ज्ञान पाहिजे, पोपटपंची नाही पाहिजे ना. आपल्या आश्रमात आपण अनुभूती सांगतो. माझ्या जीवनात मला काय अनुभव आले, आत्मप्रचिती, माझ्या गुरुदेवाकडून काय प्रचिती आली ती गुरुप्रचिती, आणि शास्त्र काय म्हणतात ती शास्त्राची अनुभूती प्रचिती. ही तिन्ही प्रचिती जिथं आहे याला त्रिवेणी संगम म्हणतात, तो गुरु आहे. वक्तृत्वाचा अधिकार, अल्प असं नगळे, आणि म्हणून वक्ता पाहिजे साचार अनुभूतीचा. अनुभूती नाही तर अनुमान आहे. काय अनुमान म्हणजे संशय आहे, भ्रम आहे. आणि तिन्ही प्रचिती असे तर सिद्धांत आहे. सिद्धांत म्हणजे शेवटचा, वेदांताच्या पलीकडे सिद्धांत, वेदाच्या पलीकडे गेलेला. वा वा वा. मग तो गुरु पाहिजे. तिन्ही प्रचितीचा, तिन्ही गुणाची बाणे कोण, तेची जाणावे सुलक्षण, तेथे रिगावे शरण अत्याधराशी. अशा गुरुला शरण जायचं आम्हाला, जिथं प्रचिती आहे तिन्ही काळाची. काय प्रचिती आहे. आणि म्हणून ती गुरु आराधना आहे. प्रथम वंदन सद्गुरु चरणा, प्रथम वंदन सद्गुरु चरणा, करी अंगीकार स्वामी गजानना, करी अंगीकार स्वामी गजानना, करी अंगीकार स्वामी गजानना. प्रथम वंदन. जय जय सच्चिदानंद. जय हो. जय जय सच्चिदानंद. सद्गुरु कृपा जयावरी, तोची मोक्षाचा अधिकारी. धन्य धन्य तो भाग्याचा दिन, धन्य धन्य तो भाग्याचा दिन, करी अंगीकार स्वामी गजानन, करी अंगीकार स्वामी गजानन, करी अंगीकार स्वामी गजानन. त्या सद्गुरूंनी म्हणजे तिन्ही प्रचिती जिथं आहे, आत्मशास्त्र आणि गुरुप्रचिती, जिथं स्वतःची गुरु म्हणजे स्वतःची तिन्ही प्रचिती ज्यांना आहे तो ज्ञानी, सर्वोत्तम तो गुरु. ब्रह्मा नव्हे, विष्णू नव्हे, महेश नव्हे, गुरु साक्षात परब्रह्मा. हरिहर ब्रह्मादिक नाश पावती सकळी, पण सदा सर्वदा अविनाशी एक सद्गुरु म्हणजे ब्रह्मदेवाच्या, विष्णूच्या आणि शंकराच्याही वर आहे तो गुरु आहे. हे लक्षात ठेवा. आणि म्हणून सब देवन का देव गुरु है, सब देवन का देव गुरु है, सब विद्या का ज्ञान गुरु है, सब विद्या का ज्ञान गुरु है, सर्व साधनाचा साध्य गुरु आहे. कशाला फालतू साधना करत बसता. सर्व साधनं त्या गुरुच्या चरण कमलाद्वारे. सकाळी आमच्या संगीतात आईने काय सुंदर उदाहरण दिलं की अल्ली बल्ला जाण्याकरता सद्गुरू आहे. माझी देवपूजा. कोणाची पूजा आहे. पाये तुझे का म्हटलं असं तर भवसागर तरुण जायचं असेल आणि आत्म्याला जन्म मृत्यू दुःख दोषानुदर्शन याच्यातून आत्म्याला मुक्ती करायची असेल. कारण लक्ष 84 तर फिरला इतक्या योनी फिरून आला तो आणि सुंदरसा धन्य धन्य नरदेह बडे भाग कशा करता मिळाला. शरीराचं सौभाग्य म्हणजे शरीराला असणारं खाद्य, प्रपंच आणि कुटुंबाचं भलं करणे, ऋणमुक्ती आणि आत्म्याची मुक्ती. तेव्हा आत्म्याची मुक्ती सद्गुरूशिवाय कोणी करू शकत नाही. सबदेवन का अशा ते गुरुला शरण जायचं आहे. त्या सद्गुरूंनी केला अंगीकार. तो अंगीकार केव्हा करतो गुरु हे मोठं महत्वाचं आहे. आपण जीवनामध्ये
एखाद्या स्त्रीचा पुरुष असेल तर अंगीकार करतो, किंवा कोणती स्त्री असेल तर पुरुषाचा अंगीकार करतो. स्त्रीशिवाय पुरुष राहू शकत नाही आणि पुरुषाशिवाय स्त्री राहू शकत नाही. कोणी कोणाचा अंगीकार करतात का? नाही. तुमच्या दृष्टीनं, मी शास्त्राच्या दृष्टीने नाही म्हटलं, तुमच्या दृष्टीनं जो तुम्हाला योग्य वाटतो, तुमच्या दृष्टीने जो तुम्हाला योग्य वाटतो, आणि जो योग्य वाटतो त्याच्यात चांगले गुण दिसतात, मग ते असणं काही जरुरी नाही. चांगले गुण त्याच्यात असणं जरुरी नाही. पण तुमच्या दृष्टीने तो योग्य वाटतो तेव्हा त्याचे दुर्गुण सुद्धा सद्गुण वाटतात का तो आपला आहे, तो त्याचा अंगीकार तुम्ही करता. पटते की नाही? तत्त्वाचं पुरुष त्याच्या दृष्टीने जी स्त्री योग्य वाटते, सुशील आहे, चांगली आहे, व्यवस्थित आहे, असं तो समजतो. तसं ती असणं काही आवश्यक नाही याचं मानणं आहे. समजतो तो का चांगली आहे बा, चांगलेपणाची मान्यता त्याने दिली का त्या बाईचा तो अंगीकार करतो. साधारणतः बोलायचं तात्पर्य एवढं, अंगीकार कोणाचा होता? चांगलेपणाचा. अंगीकार कोणाचा करतो? कोणी? मग ते चांगलेपण असो का नसो, पण त्याला दिसते ते चांगलं आणि मग चांगलेपणाचा अंगीकार करतो. तसंच गुरु अंगीकार करतो, तो माझा आहे. हा अंगीकार करतो केव्हा? त्याच्यातला भाव, त्याची श्रद्धा, त्याची भावना काय म्हणतं, माझ्याविषयी त्याच्या अंतकरणात प्रेम आहे किंवा नाही, आपुलकी आहे किंवा नाही. प्रेम याचा अर्थ आपुलकी, आत्मीयता. तो स्वतःच्या आत्म्याप्रमाणे सुखदुःख त्या गुरुचं जाणतो की नाही. असा भाव पाहून सरळता, नम्रपणा, दया, परोपकाराची वृत्ती, हे भाव ज्याच्यात असतात त्याकडे गुरु स्वतः जातात आणि त्या शिष्याचा अंगीकार करतात. वचन मागतात, वचन दे, अंगीकार. म्हणजे मी तुझ्यात आहे, तू माझ्यात आहे, माझा अंगीकार कर. म्हणजे माझा स्वभाव, माझे गुण, माझे कर्म, माझी लीला, चरित्र, मी काय केले जगाचं भलं, ते सर्व गुण तुला आत्मसात करायचे आहे. याचं नाव अंगीकार, याचं नाव अंगीकार. जसं त्या माणसाला आपण किंवा त्या बाईला आपण आपला अंगीकार म्हणजे आपली समजतो, तसे त्यांच्यातले सद्गुण, त्यांची परोपकार वृत्ती, दया, क्षमा, शांती आणि जगावर केलेला उपकार, हे सर्व तुला अंगीकार करायचं आहे. का? तर तुझं मन, निर्मळता, दयाभाव आणि मोकळेपणा, तुझ्या मनाचा स्वच्छपणा, हे बघून मी माझा अंगीकार कमवतो. मी वाईटचा अंगीकार करतच नाही आणि वाईटात कधी बसत नाही. तर अंगीकार जेव्हा गुरु करतो शिष्याचा, तेव्हा केव्हा त्याच्यात चांगले गुण, लक्षण आहे हे पाहून करतो. पटते का? म्हणजे दया, क्षमा, शांती, लोभी वृत्ती नाही, स्वच्छता, कपट नाही, कपट गाठ मन में नाही, सब सो सरल स्वभाव. अकारण, काही कारण नसताना भांडण करायचं, काही कारण नसताना कलह करायचा, काही कारण नसताना तर्क कुतर्क करायचा, काही कारण नसताना देहाच्या अभिमानानं काही बोलायचं. कोणाचा अभिमान? देहाचा. जो तुमचा नव्हे, हा देह तुमचा आणि तुमच्या बापाचाही नव्हे. तुमचा असता तर तुमच्या मतानं वागला, पण देह कोणाच्या मतानं वागत नाही. मागील जन्माच्या कर्मानुसार, परिस्थितीचं प्रारब्धानुसार वागतो आणि तो देव पुन्हा त्याची वृत्ती देतो जसं प्रारब्ध आहे तसं. तर अज्ञानामध्ये भ्रम जास्त असते, अज्ञान म्हणजे तर्ककुतर्क जास्त असते. अज्ञान म्हणजे जो शरीराला महत्त्व देतो तो अज्ञानी, जो आत्म्याला महत्त्व देतो आत्मज्ञान तो ज्ञानी. तो तर अज्ञानी नेहमी कष्टात राहतो, अज्ञानाला नेहमी चिंता राहते, अज्ञानात नेहमी तर्क कुतर्क असतं नसतं, तसं असेल ते व्यर्थ संशयाची प्रीती, व्यर्थ संशयाची संगती, व्यर्थ संशयाची संशय वाढतच जातो, कमी नाही होत. मग तुम्ही किती पवित्र आत्मा ब्रह्मदेव जरी त्यांच्या पुढे आला, अशा अज्ञानी माणसाबरोबर त्या ब्रह्मदेवाला हात जोडला लागते. बाबा तुमचं तुम्ही पाहता सद्गुरुना आहात,
तर सद्गुरूचे भजन जय असं घडे तोची धन्य सद्गुरू विन समाधान आणखी कोणतेच नाही. वा वा वा. सद्गुरूच्या ज्ञानाशिवाय समाधान जगात नाहीच आहे. तुम्ही किती बिल्डिंगा बांधा, किती कमवा, किती बायका करा, किती नवरे करा, किती संपत्ती जमवा, पण उदासीनता जात नाही, दुःख शोक चिंता जात नाही. का? मग सर्वच वस्तू तुमच्याच घरात आहे. सुखसाधनं, भौतिकाची सुखसाधनं सर्वत्र तुमच्या घरी आहे, जागा नाही ठेवायला. मग इतकी सुखसाधनं असताना तुम्ही सुखी का नाही? सुखच चालले आहे. सुखी नाही कारण चिंता आहे, तळमळ आहे. शोक आहे, चिंता आहे, तळमळ आहे, कारण अज्ञान आहे. एवढ्या वस्तू असून आपण आनंदी नाही, उदासीनता आहे. का नाही? तर एवढं असूनही समाधान नाही. मग समाधान येईल केव्हा? सद्गुरूचे भजन जया सगळे तोची धन्य सद्गुरू विन समाधान आणि नाही. मग सद्गुरू म्हणजे काय? ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानाचा पुतळा. का ज्या ज्ञानातून अज्ञान निघून जाते. जेव्हा अज्ञान निघून जाते आणि ज्ञानी बनते, तो निश्चंक शंका राहत नाही, निशोक शोक राहत नाही, निश्चिंत चिंता राहत नाही, आणि मरण्याचं भय राहत, म्हणजे समाधान आलं. केव्हा? सद्गुरूच्या ज्ञानातून. पटते? आता ज्ञान कशाचं? तो प्रपंचातील ज्ञान सांगतात सद्गुरू आणि परमार्थाचे ज्ञान सांगतात. पटलं? प्रपंचही त्यांना माहीत आहे आणि परमार्थही माहीत आहे. आता प्रपंच कशाच्या भरोशावर आहे? क्रमाक्रमाने म्हणा. आमच्या भारतीय संस्कृतीमध्ये पुरुषार्थ, पुरुष नाही म्हटलं, पुरुषार्थ, पुरुषापेक्षा पुरुषार्थ मोठा. 4 प्रकारचा पुरुषार्थ सांगितला आहे. धर्म, अर्थ, काम, मोक्ष. हे 4 पुरुषार्थ आहे. त्या 4ही पुरुषार्थाला जो जाणतो तो सद्गुरू. 4ही पुरुषार्थाला जो जाणतो तो सद्गुरू. तर 3 पुरुषार्थ प्रपंचिक आहे. 3 पुरुषार्थ म्हणजे प्रपंच कसा करावा, 3 पुरुषार्थ आहे. लक्षात येतील माझं बोलणं? क्रमाक्रमाने जाऊन राहिलो आपण. आणि 4था जो मोक्ष आहे तो परमार्थ आहे, परमर्थ, महान अर्थ, मोक्ष आहे. आता धर्म म्हणजे काय? धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. तर धर्म म्हणजे आपल्या जन्मानुसार ज्या कुटुंबात जन्म घेतलं, ज्या वर्णामध्ये, ज्या आश्रमात जन्म घेतला आपण, त्या आश्रमाचे, त्या वर्णाचे, त्या जातीचे जे कर्तव्य आहे ते कर्तव्य प्रामाणिकपणे जीवनामध्ये करणं, याचं नाव धर्म. आपल्या कर्तव्याला विसरायचं नाही. आपल्याकडे जे प्रभूंनी कर्तव्य दिलं आहे, मग तो ब्राह्मण असेल ब्राह्मणाचे कर्म, क्षत्रिय असेल क्षत्रियाचे कर्म, वैश्य असेल तो वैश्याचे कर्म, आणि शूद्र असेल तो शूद्राचे कर्म सेवा करणे. धर्म म्हणजे आपल्या कर्तव्याला प्रामाणिकपणे निस्वार्थ बुद्धीने, पट्टे का माझी भाषा, आपल्या धर्माला म्हणजे भगवंताकडून जे आपल्याकडे कर्म आले आहेत वर्ण आणि आश्रमाच्या निमित्ताने, त्या वर्णाश्रमाच्या निमित्ताने, की जेव्हा आपण कर्तव्य स्वीकार केले आहेत प्रपंचाकरता, त्या कर्तव्याचं प्रामाणिकपणे काम, क्रोध, लोभ, मोह न ठेवता प्रामाणिकपणे कर्तव्य पार पाडणे, याचं नाव धर्म. जसं माझ्याकडे भागवत सांगायचा धर्म आला आहे, मी आळस करणार नाही. रात्र जागून काय, उद्याचा अर्थ काय, याच्यात मर्म काय शब्दातलं? शब्दामध्ये 2 भाग आहे, अर्थ आणि अनर्थही आहे. आम्हाला पाहिजे परमार्थ. अनर्थ अज्ञानी घेतो, शंका कुशंका, आणि परमार्थ ज्ञानी घेतो, म्हणजे गुरु. श्रवणातूनच कळलं ना आम्हाला ते. तर पहिला आम्हाला धर्म म्हणजे काही कळलं पाहिजे ना. तर धर्म याचा अर्थ आपल्याकडे जे काही कर्तव्य आलं आहे ते प्रामाणिकपणे पार पाडणे, न कंटाळता, न आळस घेता, न कुठल्या कामात फसता आपल्या कर्तव्याला जागर आणि याचं नाव धर्म. पटलं? आता अर्थ. प्रपंचाला लागणार म्हणजे कुटुंबाला आणि धर्माला, कुटुंबाला आणि धर्माला लागणारं धन
माझी भाषा बरोबर आहे म्हणजे कुटुंबाच्या पोषणाकरता आणि पारमार्थिक धर्म करण्याकरता, म्हणजे धर्म म्हणजे कर्तव्य पार पडत असताना शक्ती लागते की नाही? पटते का मी काय म्हणतोय? शरीराला शक्ती लागतेच. ती शक्ती कुठून येईल? धनातूनच येईल ना, खाण्यापिण्यातून. धनच नाही तर प्राणशक्ती वाढेल का? म्हणून कुटुंब त्यांचं वेगळी आणि आपली वेगळी शक्ती. तर कुटुंब पालनाकरता स्त्री, पुत्र, कन्या, नाते, गोते जे काय ते, आणि स्वतःचा उदरनिर्वाह शरीर सदृढ ठेवण्याकरता धनाची आवश्यकता आहे. ते धन नीती न्यायाने, खोटारडेपणा न करता, चोरी असते न करता, प्रामाणिकपणे कमवणे, याचं नाव अर्थ. पटलं का? कशा करता? कौटुंबिक आणि स्वतःचं पालन करण्याकरता. तो धनार्जन करणे, धनाची प्राप्ती करणे, पण कशी? कपट छल न करता, सहजासहजी, स्वच्छ, सरळपणाने. हो, ते करणे, त्याचं नाव धनार्जन करणे, याचं नाव अर्थ आहे. म्हटलं अर्थ कसा कमवायचा? धर्माप्रमाणे, नीतीने. तिसरं आहे काम, पुरुषार्थ. काम म्हणजे काय? सुंदर स्वभावाचा, चांगल्या वर्तनाचा, ईश्वरी गुणांनी नटलेला असा पुत्र माझ्या पोटी जन्माला यावा, असा सत्पुत्र जन्माला यावा, ही भावना करून जो विषय भोगल्या जातो त्याला कामदेव असे म्हणतात. त्याला काम म्हणतात. ही तिन्ही प्रपंच आहेत. धर्म म्हणजे काय? आपल्याकडे जी कर्तव्य आलं आहे त्या कर्तव्याचे निमूटपणे आळस निद्रा न घेता कर्तव्याला जागणे, कर्तव्याचं पालन करणे, याचं नाव धर्म पालन करणे आहे. दुसरा पुरुषार्थ आहे अर्थ. कुटुंब पालन आणि धार्मिक कार्य करण्याकरता, सामाजिक कार्य करण्याकरता धनाचं अर्जन करणे, धन प्राप्त करणे, ते स्वच्छ बुद्धीने, कपट नीती न करता, न फसवणूक करता, न चोरी करता, न कोणाला लुबाडता, सहजासहजी नीती न्यायाने धनार्जन करणे, याचं नाव अर्थ. याचं नाव अर्थ. तिसरा पुरुषार्थाला काम. आपल्या पोटी उत्तम संतान जन्माला यावी. उत्तम संतान जन्माला यावी हा धर्म आहे. उत्तम संततीला जन्माला आणणे हा धर्म आहे. म्हणून कामाचं सेवन करणे, विषय वाचून तृप्त करण्याकरता काम सेवन करणे नव्हे. म्हटलं का? तर हे तीन पुरुषार्थ प्रपंचिक आहे, ती धर्माच्या अनुषंगाने करायचे असतात. आणि चौथा जो पुरुषार्थ आहे मोक्ष, हे सर्व करत असताना आत्मा प्रपंचिक कार्यामध्ये चिपकला आहे, बांधला गेला आहे. माझा प्रपंच, माझं घर, माझं, त्या कर्मातून त्याला मुक्त करण्याकरता. कारण कर्तव्याचं पालन आहे, चिपकायचं नाही, कर्तव्य करायचं आहे. मुलाची बापाचं कर्तव्य काय? तो धर्म आहे. पत्नीचं पतीशी धर्म कर्तव्य काय आहे? पत्नी काय करते? व्यभिचार करते, दुसऱ्याचे पोरं जन्माला आणते आणि घरामध्ये कलह निर्माण करते, आणि ती म्हणते मी पतिव्रत आहे. असं संस्कार संकर झाला. त्या बापाला हेही माहिती आहे पोट्टे माझे आहे का काय आहे. कमीत कमी स्वभावावरून कळते का हे कुठून आलं आहे. पण त्या बापाला का हक्क आहे? मोठं सुंदर उदाहरण आहे. प्रत्यक्षात बृहस्पतीचा गुरुचा पुत्र नसणार, तो गुरुमती हा पुत्र माझा आहे का तो त्याचा नव्हेच. आता गुरुची अवस्था तर अज्ञानी लोकांची काय अवस्था. आणि बहुतेक पर कामाला गेलेल्या, दुसऱ्या कामाला गेलेल्या तिथले जे साहेब लोक राहते त्यांचेच पोरं होते सद्गुरुनाथ महाराज की जय. पण हा जिमा काय सांगतो माझे आहे, ही शुद्ध मूर्खपणा आहे. ते गुरुला विचारा, गुरु सांगते हे कोणाचं बीज आहे. दोनच भावामध्ये स्वभावामध्ये फरक आहे, वागण्यामध्ये फरक आहे, राहण्यामध्ये फरक आहे, इच्छेमध्ये फरक आहे. एक बीज नाही ते दोन बीज आहे. चंद्र म्हणते माझा न बृहस्पती म्हणते माझा. आता तो पोरगा कोणाचा हे कोणाला माहीत? आईलाच माहीत आहे. म्हणजे सांगते का ते? पतीला तरी सांगते का? नाही. व्याभिचार आहे तो तिचा, धर्म नाही, अधर्म आहे काय. आणि शेवटी त्या बाईने विचारलं
कोणाचा आहे? तर तिनं काय सांगितलं, बरंच तर तिची बायको होती, पण पोरगा कोणाचा होता? याला संकर म्हणतात. हे कलियुगाचं लक्षण आहे आणि ते होत आहे. ज्याला शोध करून घ्यायचा आणि गुरुकडे जाऊन विचारून घ्यावं की हे कोणाचा पोरगा आणि कोणकडून आला आहे. गुरु सांगतील, तुमची श्रद्धा आणि भावना पाहू. पण अनर्थ होतो तर ती सांगणार नाही. तर चौथा जो पुरुषार्थ आहे, धर्म अर्थ काम, समजले इथपर्यंत? काम म्हणजे उत्तम संतती प्राप्त करण्याकरता जे सेवन केलं त्याला कामदेव म्हणतात. देवत्वाची भावना ठेवून, कारण तो अधिकार दिला आहे, तो कामदेव आहे. परंतु पुत्र संततीची इच्छाच नाही, कसंही आहे कसंही जाय, विषय वाचनात असेल तर तो काम आहे. काम हा बंधन करतो, कामना कधी तृप्त होत नाही. धर्म अर्थाने काम हे कौटुंबिक आणि शरीर पोषणाकरता धर्माच्या पालनातून केलेले पण हे 3 पुरुषार्थ आहे. हे 3 पण याच्यात गुंतलेला धर्म अर्थ कामात गुंतलाय, कर्तव्यात गुंतलाय, धनात गुंतलाय, पोराबारात गुंतलाय. अशा बंधनात पडलेल्या लोकांना जीवाला मुक्त करण्याकरता गुरुची आवश्यकता पारमार्थिक. म्हणून मोक्ष परमार्थ आहे, अध्यात्म ज्ञान आहे. मोक्ष म्हणजे अध्यात्म ज्ञानाशी संबंध मोक्षाचा आहे. ज्ञानी बिन मोक्ष घडे आहे तर कालात्रेन घडे. ऐसे असताही वेडे पडती अन्न साधन. अन्य साधनाने मोक्ष नाही होत. फुलं वाहिल्याने मोक्ष होत नाही. आंधळी श्रद्धा, कुठेही काही जातं, कुठेही पूजा, कुठेही नाही 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 नाही. पूजा फक्त सद्गुरूचीच करायची आहे. कारण धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे 4ही पुरुषार्थाचा अर्थ सद्गुरूलाच माहीत आहे. आणि या 4 पुरुषार्थावरून लक्षात घ्या, 4 युगाची निर्मिती झाली आहे. 4 पुरुषार्थावरून 4 युगाची. मी युगान युगाचा माणूस आहे, म्हणून युग निर्मिती कशी झाली मी तुम्हाला सांगतो माझ्या भाषेत. मी कृतायुग पाहिला आहे अनेक वेळा, मी त्रेतायुग पाहिला अनेक वेळा, माझ्या देवता येऊन गेले. मी द्वापार पाहिला अनेक वेळा आणि मी कली पाहत आहे, अनेक वेळा पाहिलाही आहे. तर हे 4 युग निर्माण कसे केले ब्रह्मदेवानी म्हटलं. आता ती 4 युग तुम्ही पाहिले का? कृतायुग रूपाताई कृतायुग पाहिला, हे वर्णन केलं इथं. त्रेतायुग पाहिला का? नाही. द्वापार पाहिला का? कली पाहत आहे, कली पाहत आहे. धर्माला अधर्म म्हणणे, अधर्माला धर्म म्हणणे. जे तो पूजा नाही करते आता पूजा करणे, आणि जो पूजनीय आहे त्याला लाता मारून दूर झाले, त्याला लाता मारून, हे तर लक्षण आहे. असो, आता आपण कृतायुगाकडे जाऊ. गुरु सांगतात कृतायुग काय आहे आपल्या जीवनामध्ये. तुम्ही बालपण पाहिलं, बालक पाहिले, जन्माला आलेलं मूल पाहिलं का? जेव्हा जन्म होतो त्याचा, त्याला नजर येईपर्यंत म्हणजे समज येईपर्यंत तो कृतायुग आहे. काय? कृतकृत्य आहे. तो आपल्या आत्मस्वरूपामध्ये मस्त आहे, मग्न आहे. कधी हसते, कधी डोळे उघडते, इकडे पाहते, ते आई कौतुक पाहते, अवमाय हसला, अवमाय हसला, हातरा चेहरा झाला. त्याच्या मनात पापाची भासनाच नाही, निर्गुण आहे तो. काय? त्याच्यात गुण पटते का माझी भाषा? तो निर्गुण आहे, कृतायुग आहे, कृतकृत्य आहे जन्मता. म्हणजे स्मित हास्य, हास्य हसत आहे तो, म्हणजे आनंद आहे, आनंदात मग्न आहे. बालवय कुठपर्यंत? त्याच्या जेव्हा आईबापाची ओळख, अवमाय नजर आली म्हणजे गुण आला. नजर आली म्हणजे आई कोणती होय, बाप कोणता होय, बहीण कोणती होय, आली. आता नजर आलं, 3 गुण आल्यामुळे त्रेतायुगात आला तो. कोण्या युगात आला? पहिलं काय होता? तो आनंदात मग्न होता, सच्चिदानंद रूप आहे. वा वा वा. मी अध्यात्म सांगतो देहावरून. 3 गुण आल्याबरोबर त्रेतायुग सुरू झाला. म्हणजे त्याला समज आली, गुण आला त्याच्यात. कोणता? धर्म अर्थ आणि काम. धर्म अर्थ आणि काम. पण धर्माला धरून आहे, सत्वगुणाला धरून आहे. सात्विक पद्धतीने आपल्या कर्तव्याचं पालन करणे धर्म, सात्विकतेने धनार्जन करणे अर्थ, आणि उत्तम संतान व्हावी म्हणून पत्नीचा भोग घेणे काम. धर्म अर्थ आणि
हे त्रिगुण, हे त्रिगुण. पण इथं मोक्ष नाही आहे. पहिल्याच्या तो मोकळा आहे, पोरगा हसत आहे, स्वच्छंद आहे, तो कोणाच्या ताब्यात नाही. प्रत्येक मी काय बोलतो ते हे तुमच्या अनुभूतीचं ज्ञान आहे, आत्मज्ञान. जेव्हा त्याचे 3 गुण येतात, रजतम आणि सत्व, तेव्हा सत्वगुण म्हणजे ज्ञान. कशाचं ज्ञान होती त्याला? धर्म काय आहे, म्हणजे माझं कर्म कर्तव्य काय आहे. ही अवस्था आहे पोंगड अवस्था. कर्तव्य माझं काय आहे, अर्थ आणि काम. तर आपल्या कर्तव्याला निमूटपणे पाळणे, सात्विकतेने, अर्थही सात्विकतेने प्राप्त करणे, आणि कामात सुद्धा इतक्या सात्विक म्हणजे पत्नी करून इतरावर नाही इच्छा करायची. हो, त्रेतायुग सुरू झाला, पण 1 पाय खतम. 4 पायाचा धर्म, तपस, शौच, दया आणि सत्य. त्याच्यातलं तप आहे, कर्म करत आहेत म्हणजे धर्माचं पालन करत आहे, कर्तव्यातून पैसा, कर्तव्यातून संतती तो करत आहे. म्हटलं म्हणजे धर्माच्या 4 पायापैकी तप, शौच, निर्मळता आणि दया हे त्याच्यात 3 गुण आहेत. पण त्याच्यातलं सत्य थोडंसं कमी झालं. कशामुळे? त्रिगुणामुळे. मोक्षाचं त्याला भान राहिलं नाही. पण त्यानं 3च गुणाच्या मागे लागला, धर्म, अर्थ आणि काम. मोक्षाला विसरून गेला त्रेतायुग. पटते ना? 1 पाय गेला. द्वापारात धर्म विसरला, अर्थ आणि कामच राहिलं, 2 पाय खतम झाले. पट्टे. द्वापारामध्ये द्वंद्व आहे. त्याला माहिती आहे काय, संसाराचा पूर्ण अधिकार किंवा संसाराचे सुख अर्थात आणि बायकोत आहे, अर्थ आणि काम. तर तिथे तोच धर्माचं पालन करतो तो, म्हणजे पूजनातून प्राप्त करतो. पूजा सांगितली आहे द्वापार युगात. त्रेतायुगामध्ये यज्ञ सांगितला आहे, ऋग्वेद, यजुर्वेद आणि सामवेद. यज्ञ म्हणजे त्या ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेदातलं ज्ञान घेऊन त्याप्रमाणे कर्म करणे, त्याचं नाव यज्ञ. कर्म हे यज्ञ आहे. पट्टेन मी काय बोलतो ते, तर द्वापारात काय आलं, 2च पोळे आले, धर्मही गेला, मोक्षही गेला. मग कसंही कमवा, काही करा. आणि म्हणून पापाचरण वाढलं, अधर्म वाढीला लागला, धर्म बुडाला लागला, का धर्माचं विश्रम झालं आणि मोक्षाचा विसर पडला. फक्त अर्थ आणि कामात हा गुंतून राहिला. त्याच्यामुळे द्वापार युगाला, त्या द्वापार युगात जास्त पापी मांडले, म्हणून कृष्णाला अवतार घ्यावा. पण आता कृष्ण म्हणतात मी चाललोच निज धामाला, धर्माची स्थापना केली, पण निज धर्मात जातो तर कली येईन. काही म्हणजे मनुष्य धर्माला विसरला, म्हटलं अर्थालाही विसरला, चोऱ्या करायला लागला, कपट, फसवेगिरी, कमिशन खाऊन. म्हणजे अर्थ काय त्यालाही विसरला. काम आता ऐकलंच आहे, कोणाची बायको कोणाच्या, कोणी पळवून जाते, कोणाची बायको कुठं जाऊन बसत आहे, काय आता इथं सांगितल्या गड्या. कली म्हणजे कलह निर्माण झाला, म्हणजे धर्म गेला, तपस, शौच, दया गेली. तपस, शौच, दया गेली. म्हणजे कठीण श्रम घेऊन आपल्या कर्तव्याचं पालन करणे हे तपश्चर्या निघून गेली. कर्तव्याचं पालन करताना कष्ट होणारच आहे. कष्ट करायची इच्छा नाही राहिली, चोरी करायची, लबाडी करायची, फसवेगिरी करायची, आहे तर कमिशन खायचं, म्हणजे तप गेलं. आता कष्ट करायची इच्छा असते तर मनात पाप नाही का हो? पण ते काय बोलतो, मनात पाप नाही. कोणती अवस्था आहे ही? तारुण्य अवस्था, काम आणि धाम. पहिली कोणती अवस्था आहे? बालपणची अवस्था, निर्गुण अवस्था, आनंद अवस्था. नंतर त्रिगुणाची अवस्था म्हणजे पोंगड अवस्था, का धर्मा नीतींचाच. मुलगा एकदम काही शाळेत शिकणारा मुलगा एकदम पाप नाही करत. पण जेव्हा द्वापार येतो तेव्हा त्याला कळते बायको आणि पैसाचा महत्त्वाचा संसारात आहे आणि तो प्राप्त करायचा आहे तर कोण्याही पद्धतीने मी करीन. मग चोरी करीन, लबाडी करीन, काहीही करीन. म्हणजे धर्माचं आम्हाला जाणीव नाही आणि धर्माकडे आमचं मनही वळत नाही. धर्म गेला तर मोक्षच कुठेही येईल, अध्यात्म राहील का? अज्ञानाच्या पोटी व्यभिचार,
दुराचार अत्याचार करायला लागला. कोणती अवस्था आहे? तरुण अवस्था. ऐन तारुण्यात कामभोग आणि पैसे लुटण्याचं काम केव्हा होते? तारुण्यातच होते, नाही का? पहिलं बालपण, नंतर पोंगड अवस्था, म्हणजे शिक्षणाची अवस्था. शिकतो तो मुलगा, त्याला कळते काही, मग 3 गुणाचा भाग रजतो, मग पोंगड अवस्था. आणि तारुण्यात जेव्हा येतो तेव्हा काम आणि दामालाच महत्त्व देतो. द्वापार युग. कोणता युग? म्हणजे आता धर्म, तपशौच आणि दया. दया आहे काय माणसाने? कलियुगामध्ये कोणाला दया राहत नाही. याले का त्याले का, प्रेमाचं ढोंग करते, कपटयुक्त प्रेम करते. आपण ऐकतो, पाहतो. तुझं माझ्यावर प्रेम आहे, तू घराच्या बाहेर ये. ती आली आहे तर बंदुकीन ठा, आणि आली तर मला धर्म परिवर्तन कर. हे आता पाहते, सांगायला नको. कलियुगा जे सांगितले ते सर्व आपण पाहतो डोळ्यांनी. म्हणजे तप गेलं, शौच गेलं, दयाही गेली. हो, फक्त राहिलं सत्य. काय राहिलं? सत्य का राहिलं हा प्रश्न आहे. तर आत्मा हा सत्य आहे म्हणून. आत्मा हा सत्य आहे म्हणून सत्य थोडंसं टिकून आहे. आणि बाकी शरीर हे असत्य आहे, म्हणून त्या असत्याच्या मागं लागणारा हा सत्य आत्मा जीव बनलाय. का बनलाय? मी जीव असा संकल्प धरिता गेले दृढकल्प, त्याने प्राणी झाला अल्प देहबुद्धीचा. देहबुद्धी निर्माण. हो, देहबुद्धीचे थोरपण, देहबुद्धी जिथं आहे तिथं ज्ञान मिळालं. देहभाव आहे तो. कोणता भाव आहे? देहभाव आहे. देह काय? विकार आहे. देह काय? देह त्रिगुणाचा खेळ आहे. देह कोण आहे? निर्विकार नाही, विकार आहे. आणि या नदी घरामध्ये 6 भाडेकरी आलेले आहे. काम, क्रोध, लोभ, मोह, मद. आणि हे भाडेकऱ्याला महत्त्व देणारे लोक आहेत आणि स्वतःच्या आत्म्याला विसरणारे लोक आहेत. म्हणून या कामात, क्रोधात, लोभात, मोहात आले. म्हणून यांच्या पाठीशी हे सुखाला कवटाळतात आणि दुःख यायले कवटाळून. सद्गुरुनाथ महाराज हे सुखाने सोडायला तयार नाही आणि दुःख यायले सोडायला तयार नाही. म्हणून कितीवरून नखरा दाखवा, दुःख तुम्ही किती लपवण्याचा प्रयत्न केला, पण दुःख कळायला ज्ञानी माणसाला येते. तुम्ही कशाला कळवळाले? सुखाला. जो तो आपल्या सुखासाठी कर्म करतो, सुखाच्या इच्छेने सुखाला कवटाळत आहे. कोणाचं सुख? देहाचं. का ज्या देहाचं नाव ठेवलं आहे, जन्म मृत्यू जरा व्याधी सर्व दोषा सर्व दुःखाने दर्शन. जन्म लागलाय, मृत्यू लागलाय, सर्व दोष आहे, सर्व दुःख या शरीरात आहे. त्याच्या सुखासाठी तुम्ही शक्यच नाही. अहो, जे नरकाचीच खाण आहे याच्यात तुम्हाला मी अमृत तयार करीन, शक्य आहे का? नरक नरकच राहणार आहे. त्याप्रमाणे हे शरीर पाहता शरीराची मुळं यासारखे नाही अमंगळ. रजस्वलेचा जो विटाळ त्यामध्ये जन्म यश. अशा या देहाला आणि त्या परक्या देहाला, का जो तुमचा नाही, तुमच्या मतानं वागत, जो कालाच्या अधीन आहे, जो कालाचं खाद्य आहे, ज्याला काळ खात आहे, रात्र दिवस जात आहे, अशा देहाच्या सुखासाठी त्या सुखाला तुम्ही कवटाळले का जे देह तुमचा नव्हे. देहभावना निर्माण झाली आणि जेव्हा आत्मभावना गेली तेव्हा भ्रम, शोक, चिंता हे सर्व तुमच्या पाठीमागे लागतं. पट्टी मी काय बोलतो आहे? अज्ञानाचं लक्षण आहे. दंभ, दर्प, अभिमानच्चम, क्रोधा, पारुषमेवच्चम, अज्ञानांच्या विजात्याच्या प्रार्था संपदा. मग असा मनुष्य गुरुचा विरोध करून, त्याच्या ज्ञानाचा विरोध करून, त्याचा थट्टा, मजाक, विनोद त्याचाही विरोध करून, त्यांना हेच वाटते का भोग तर घ्यासाठी नाही, म्हणजे देह दिसते त्या येईल. काय दिसते? आणि देहाचे भोगच दोनच दिसते त्या येईल. द्वापार आहे. पैसा, पैसा तर लुटणार नाही माझा, माझं शरीर तर लुटणार नाही. का ज्या गुरुजीवानी घाणीच्या डबक्यात कुठली आनंद. जो गुरु सांगतो की हाडामाताचं एक यंत्र आहे, नुसतं मलमूत्र निर्माण होते, त्याची आसक्ती करेल का? नाही. पण हा अज्ञानी माणूस संबंध देवाची, हो, देहबुद्धी केली बळकट, देहभाव बळकट झाला आणि देव पाहू गेला दिट. गुरुदेवाला पाहायला गेला, काय धरलं? थोडं देहभाव केला
आणि देव पाहायला गेला धीट, दृश्यानी रोधली वाट परब्रह्म्याची. ब्रह्म दिसत नाही त्याला, दृश्य दिसते. कायचा गो आहे, हे असाच आहे तर तसाच आहे. कारण आत्म्याला दृष्टी जाण्याकरता जी दिव्यदृष्टी पाहिजे, जी ज्ञानदृष्टी पाहिजे, ती अज्ञानामुळे लोपली आहे. लोपले ज्ञान जगी हित नेनती. असे लोक स्वतःचा हिताचा विचारच करत नाही. कारण 3 गुणाचा खेळ आहे आणि 3 गुणापैकी द्वापारामध्ये 2च गुण राहतात. रज आणि द्वापारात रज आणि सत्वगुण लोप होऊन जातो. आणि मग तम म्हणजे काय नरकची केवळ, तम म्हणजे काय नरकची रज तो सबळ माया जाळ तू का म्हणे ते सत्वाचे सामर्थ्य सत्वाचं आहे, पण याच्यात सत्वगुण आहेच कुठं. देहभाव आहे आणि देह रजगुणाचा आहे, देह तमगुणाचा आहे. रजगुणी इंद्रिय आहे आणि तमगुणी शरीर आहे. आणि देहभाव निर्माण झाला तर तुमच्यात कोणता गुण आला? रजगुण. म्हणजे इंद्रियाची वासना पूर्ण करणे. आणि तमगुण माझं शरीर आहे म्हणणे. तमगुणातून शरीराची निर्मिती होते, रजगुणातून प्राण आणि कर्मेंद्रियाची निर्माण होते. ज्ञानेंद्रिय नाही, आत्मज्ञानाचे. तर कर्मेंद्रियाची कर्म आणि प्राण देहभाव, तर या लोकांना 2 दिसते. का तो बोलत आहे गोड, तो थट्टाय जरी करत असे, विनोद आहे नाही, ते भोगाची कारण. कारण हे भोगीच आहे. दृष्टी कोणती आहे? भोगीच दृष्टी आहे. देहाचा अभिमान आहे, देह भोग आहे. देह काय भोगाची वस्तू आहे. देह ही भोगाची भोग्य वस्तू आहे. आणि त्या भोग्य वस्तूला आपण म्हटलं आपला आहे, तर आपल्यात कोणती वृत्ती आली? भोग वृत्ती. पट्टे. मग हे भोग कोणाचा आहे? इंद्रियाचा. इंद्रिय शरीराचा भोग घेते. इंद्रिय कोणाचा भोग घेते? शरीर जर भोग्य वस्तू नसती तमगुणाची, तर रजगुणाच्या इंद्रियाने शरीराचा भोग घेतलाच. यावरून सिद्ध होते का शरीर हे भोग्य वस्तू आहे आणि त्याला भोगणारे इंद्रिय आहे. आणि इंद्रिय रजगुणी आहे, तर रजगुण आमच्यात आला. आम्ही कोणाकडे पाहू तर पहिले ते भाव नाही, माझा लुटणार नाही ना, म्हणजे माझी इज्जत तर घेणार नाही ना, ह्या पहिला भाव. दुसरा मला लुबाडणार त्यांना, फसवणार तर नाही ना. कोणते गुण आहे? रजगुण आणि कारण सत्वगुण लोप पावला आहे. सत्वगुण का ज्याच्यात सामर्थ्य आहे, सत्य काय असत्य काय, भाव काय अभाव काय आहे, वृत्ती काय निवृत्ती काय आहे, कळत नाही. सपशल ते दोष लावतील कोणाला, कोणाला पाप लावतील. कारण तम म्हणजे काय? नरकची किंवा ते नरककुंड आहे. आणि रजत सबळ हे मायाजाळामध्ये गुंतलेले. आणि तमगुणात आलेले लोक कोण आहे? दंभ दारिद्र्य दुःख दोषाणू दर्शन. दंभ दर्प क्रोधा पारुष्य मेवच्चम अज्ञानम चाबी. हे आसुरी संपदा. हे आसुरी, मोहिनी आणि राक्षसी लोक असतात. म्हणजे आसुरी म्हणजे फक्त आपला प्राण जगवण्याकरता, कोणाचं दुःख चुलीत गेलं तो दुःख फुक्क, माझ्या सुखाकरता. कोणाला दुःख होत असेल त्याची पर्वा करायची नाही. माझ्या वागण्यामुळे कोणाला दुःख होतं, कोणाला त्रास होत असेल त्याची पर्वा करायची नाही, आपल्या सुखासाठी झटायचं. याचं नाव आसुरी. याचं नाव आसुरी. लोकांच्या दुःखाची पर्वा यांना नाही. राक्षसी आपल्या सुखाची पर्वा करत असताना आपल्या सुखाच्या आड कोणी येत असेल तर त्याला मारून टाकणे, खतम करणे, प्राण घेणे. राक्षसी. पहिला परवडला, लोकांचं दुःख तरी पाहत नाही, पण ह्यात त्याचा जीवच ठेवत नाही. आपल्या सुखासाठी लोकांचा जीव खतम करणे राक्षसी आहे. कोण आहे? आता आसुरी झाला, राक्षस झाला, आता मोहिनी. मोहित झालेला माणूस. संबंध नाही, अमंद नाही, देणं नाही, घेणं नाही. हां, चालता चालता पानच तोडलं झाडाचं. एखाद्या बाईने टॉन्टस मारं, एखाद्या सज्जन माणसाने किती माहीत आहे तो कोण आहे तर लेणं नाही, काहीच संबंध नाही. हे मोहित आसुरी संपदा, राक्षसी संपदा, मोहिनी. हे असे अज्ञानींच्या आबे, हे अज्ञानी लोकांचं लक्षण आहे. तिथं शोक, चिंता, दुःख, भय नेहमी राहतो.
हे लोक मोकळी नाही राहत, हे भय, यांना भय राहते जिथे तिथं. दंभ दर्प अभिमान चम क्रोधा पारुष मेवचम. दंभ म्हणजे अभिमान दाखवणे, दर्प म्हणजे वा वा मी गुणवान आहे, रूपवान आहे. काय त्या रूपात, काय त्या रूपामध्ये हाडाने मात रक्त पुत्र अधिक काय. पण यांना अक्कल कुठे आहे? सत्वगुण गायब आहे ना. ज्याच्यात जाणीव आहे तो सत्वगुण. तुका म्हणे ते सत्वाचे सामर्थ्य करावा परमार्थ. तो सत्वगुण तो परमार्थ विसरला, अनर्थ झाला. काय झाला? अशा कुटुंबाशी अशा लोकांशी संबंध ठेवू नये. म्हणून सुंदर संत सांगतात, सतसेवक नृप कृपण पुनारी कपटी मित्र ये शूल समचारी. सतसेवक अज्ञानी मूर्ख सेवक, त्याला सांगावं पूर्वेकडे जा, तो पश्चिमेकडे जाईल. त्याला सांगायचे जमीन उतार आहे, उंच कर, तर तो अधिक गड्डा करेल. असा मूर्ख माणसाचा मालक कधी सुखी झाला नाही. सतसेवक म्हणजे मूर्ख. नृपकृपण लोभी राजा आहे. तो लोभी राजाची प्रजा, तो प्रजेला लुटन, पण प्रजेला देणार, तो प्रजा सुखी होईल. अशा राजाचा त्याग केलाच पाहिजे. अशा राजाला हाकलून दिलंच पाहिजे. संतांनी मारलं अंगराजाला, वेनराजा मारलं. स्वतःला लोभी भोसडीचा, देव नाही धर्म नाही, माझीच पूजा करा म्हणते. सतसेवक नृपकृपण आणि कुनारी. आता या कुनारीचं वर्णन मी करू शकत नाही. लक्ष्मीनं केलं आहे, उर्वशीनं केलं आहे, सर्वांनी केलेलं आहे. भागवतात तो विषय आले, अनेक वेळा आला, नवे नवे. कश्यप ऋषींनी वर्णन केलं आहे. काय सांगू बाई, इंद्राला मारणारा पोरगा मागत आहे. उलटा म्हणजे नवऱ्याचं भान नाही, धर्म नाही, म्हणजे कर्तव्य माझं काय, कर्तव्याला विसर पडला. कुणारी कर्तव्य राहत नाही, तिला वेळ काळ समजत नाही. ग्रहस्थ मी गृहलक्ष्मी जी आहे, माफ करा, तिच्या हातून सांज वेळेला दिवा लागलाच पाहिजे. हा धर्म आहे, कर्तव्य आहे. कोणाचं? लक्ष्मीचं. पण ती कर्तव्याला चुकते आणि चौरस्त्यात जाऊन बसते आणि माणसाकडे पाहते, दिवाबत्ती लागली का गेली काय, करल सासू किंवा घरातलं कुणी करल. म्हणजे कर्तव्यात काय झालं? कर्तव्य म्हणजे कर्तव्याला चुकली, म्हणजे अधर्म आहे का धर्म आहे? शाबास, अधर्माची सुरुवात झाली तिथून. स्वतः नटणे, इतराकडे भलत्या दृष्टीनं पाहणे आणि आपल्या कर्तव्याला जेव्हा चुकते, म्हटलं का, म्हणजे कर्तव्याची जाणीव राहत नाही, तेव्हाच अधर्म घडते. ज्यांना कर्तव्याची जाणीव आहे ते आपल्या कर्तव्याला निमूटपणे पाहते. उदाहरणार्थ, मी हाडामाचाच एक तुमच्यासारखा पुतळा आहे. 5 महिन्यात तुमची सेवा करत आहो मी. सेवेत कधी कमी केलं? कधी टाईम कमी केला? टाईम जास्त घेतला, ओव्हर टाईम केला, पण ओव्हर टाईमचे पैसे तुम्हाला मागितले? काही अपेक्षा केली? काही मान सन्मान मागितला? नाही. कर्तव्य निभवत आहे. काय? कर्तव्याचं ज्ञान आहे. जे तर कर्तव्य ते धर्म पालन आहे, माझा धर्म आहे, हा माझा. पण तो धर्माला विसरला आहे, तो पोती वाचतच आहे. तोही कायसाठी? लोकांकडून पैसे घ्या, लोकांकडून मान सन्मान घ्या, वरून सज्जनता दाखवते आणि आतून सारं कपट भरलेलं आहे. असे लबाड गुरु आणि लबाड शिष्य त्यांचे आज जयलात आहेत आज, आणि नसतील ते उद्या जाणार आहे. आणि ज्यांना तुम्ही लबाड म्हणता ते सत्य आहे, पण तुम्हाला लबाडाला कळलं नाही, त्याच्यामुळे ते सत्यकर्म त्यात चालूच आहे. काळ हरकू शकत नाही, करोना हरकू शकत नाही, सारे मंदिरे बंद आहे आणि सत्य भक्ताचं मंदिर सुरू आहे 5 महिन्यापासून. लबाड्याचे बंद आहे. पण जो सत्य आहे त्याला तुम्ही लबाड म्हणता, याचं कारण रजोगुण आणि तमोगुण, त्याचं ज्ञान तुम्हाला नाही आहे. म्हणजे तुम्ही आपल्यासारखे समजता. स्वतः ते दोष तुमच्या दृष्टीत येते आणि ते दोष दृष्टी सज्जनालाही दोष लावते. सद्गुरुनाथ महाराज की जय. सटसेवक नृपकृपण कुनारी, ते कुनारीचं लक्षण आता जास्त बोलायचा अर्थ नाही.
आणि कपटी मित्र वरून खूप टाका तुम्हाला दोस्त आहे राम राम आणि मनात कपट ठेवा तो म्हणजे कपटयुक्त प्रेम. मी तुमचीच आहे ना, तुमचंच ऐकते ना, तुमच्याच प्रेम आहे ना असं. तर प्रेमामध्ये विसर पडत नाही, प्रेमामध्ये विसर पडत नाही आणि भेट झाल्याशिवाय करमत नाही, शब्द ऐकल्याशिवाय करमत नाही, त्यांच्या चरणाचा स्पर्श झाल्याशिवाय करमत नाही, शब्दस्पर्श रूप त्यांचं स्वरूप रूप पाहिल्याशिवाय करमत नाही, त्यांच्या अंगसंग म्हणजे गंध, शब्दस्पर्श रूप रस, त्यांचा ज्ञानरस, अद्भुत रसाची भरी न परडी, त्याच्या ज्ञानामध्ये अद्भुतता आहे. ते ज्ञान त्यांच्या मुखातून मी माझ्या कानामध्ये पेरल्याशिवाय राहू शकत नाही. म्हणजे शब्द स्पर्श रूप रस गंध म्हणजे अंगसंग, याला म्हणतात आत्मीयता. का ती आत्मीयता त्यांच्याशी गोड शब्द बोलल्याशिवाय राहतच नाही, बोलाच लागते. दोन मित्र जेव्हा एकत्र येतात पण त्यांच्या बोलण्यातून संतुष्टी त्याला प्राप्तच होत नाही, काम नाही ते काय. आणि म्हणून काय म्हणतात, अभिना जावो छोड़ कर ये दिल अभी बरा नहीं, नहीं 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 ये दिल अभी, काम नाही काय. मग सद्गुरुदेव तुम्ही जा, वेळ झाला निघत जा, झालं ना, ऐकलं ना, आपापल्या घरी जा सद्गुरुनाथ. पण अभिना जावं हे नाही म्हणतो, ज्ञान झालं अलिप्तायचं, ज्ञान झालं चलो घर जेव. ज्ञान घ्यायचं आहे, श्रद्धाभाव आहे, ठीक आहे, प्रेम आहे, आत्मीयता, त्याला काय म्हणतात आत्मीयता. गुरु भक्ती म्हणजे आत्मीयता, म्हणजे गुरु माझा आत्मा आहे. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव, माझा आत्मा गुरु आहे. आणि या आत्म्याला या परमात्म्याकडून म्हणजे गुरुकडून मला धर्म अर्थ आणि काम याचं ज्ञान प्राप्त करायचं आहे. या ज्ञानाशिवाय मोक्ष प्राप्त होऊ शकत नाही. मोक्ष म्हणजे अध्यात्मक ज्ञान. हो हो पट्टे. कृता पाहिला, त्रेता पाहिला, द्वापार पाहिला, आता कली आहे. म्हणजे कोणाचं धन चोराचं, कोणाची बायको चोराची, अत्याचार दुराचार व्याभिचार पसरला का नाही पसरला. म्हणजे अर्थ नाही राहिला, अनर्थ झाला. चोरीनं धन प्राप्त करत आहेत, सुखासुखी कष्ट करायचे कुठं तोप राहिलं. पटते ना. हे युगानुयुगाचा मी आहे म्हणून सांगायचं तुम्हाला. हे अनेक युग पाहिले मी. आणि या कलीमध्ये कोणाची बायको कोण घेऊन जाते, कोणाचा पैसा कोण लुबाडून येते. म्हणजे चोरीवर काम आणि दाम, कलह निर्माण, याला कलियुग म्हणतात. त्याचं वर्णन आपण आता ऐकलं आहे. आणि या कलियुगमध्ये हो इतका अत्याचार व्याभिचार दुराचार होतो. आनंद सर्वाले होतो लुटारू. हे कोणाला आनंद आहे याच्यामध्ये, दंभ दर्प अभिमान क्रोधा पारुष मेबच्चन, हे नंगेशाही जे करतात, नालायकी जे करतात, आणि या नालायकाच्या संगती करता, याची बायको उद्या त्याची बायको, उद्या त्याची बायको, असं 17 नवरे करणारी बायको, तिचे पोर होय कशी राहील. जीवनामध्ये 3-4 नवरे करणारी बाई तारुण्यामध्ये आली, द्वापारामध्ये आली, त्या बाईच्या पोटी संतान आली कशी, ते आज पुण्यवान आहे, ते आज पाप करणारे साले आज पुण्यवान झाले आहे. आणि जी निष्पाप आहे सती पतिव्रता आहे, पतिव्रताचं पेढे खाये त्यांचं महात्म्य आहे, ज्याचं नाव कली आहे. ज्या बाईने नोकरी करता सडा सारवण करता करता मास्तराशी भोगले, त्याच्यातून पोरं झाले, त्यात पुण्यवान आहे, ती पुण्यवान आहे. आणि ज्या बाईने एखाद्या सात्विक पोराला जन्म दिला का, जो भगवंताला मानतो, ग्रंथाला मानतो, संताची पूजा करतो, तो नंगा आहे. कलियुगाचं वर्णन आहे, कलियुगाचं. आता असं जर असेल, इथं श्रेष्ठ कोण, ज्याच्या जो चोरीचं धन आहे तो श्रेष्ठ, त्याची किंमत आहे. अर्थ, जो जास्त प्रमाणात भोग देतो त्या माणसावर प्रेम आहे.
त्या माणसा म्हणजे रती कौशल्य म्हटलं इथं. हो हो. आता सांगा, काम आणि दामामध्ये जर सत्यानाश झालाय, धर्म गेला आणि मोक्षही गेला, तर मजा कोण मरत आहे? जार जारनी हर्ष मानती गेली धर्म. आणि मग त्यावेळेला प्रश्न असा पडतो का, देवा जगायचं कसं? कोणाला आपलं म्हणायचं, कोणाला परक म्हणायचं? आपलं म्हणणारच आपली इज्जत घेत आहे. आपण ज्याला म्हणतो, आपण ज्याला लहानाचं मोठं केलं, वाढवलं फाडवलं, मदत केली, तोच आपल्याला दोष देत आहे. देवा सांग जगावे कैसे, हो देवा सांग जगावे कैसे. जिथे पहावे तिथे दिसे, जिथे पहावे तिथे दिसे, आसक्तीचे पीसे. देवा सांग जगावे. कारण भुलले मानव काहून असं